नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, MSc झूलॉजी भाग 1 च्या बायोस्टॅटिस्टिक्सच्या प्रॅक्टिकल सेशनमध्ये आज आपण पुढचा एक्सपेरिमेंट जो आहे एक्झाम्पल्स बेस्ड ऑन ॲनालिसिस ऑफ व्हेरियन्स बघणार आहोत. आता हे ॲनालिसिस ऑफ व्हेरियन्स बघत असताना ॲनालिसिस ऑफ व्हेरियन्स म्हणजे काय, तर वेगवेगळ्या ट्रीटमेंट्समुळं वेगवेगळ्या सॅम्पल्समध्ये जे व्हेरिएशन येतं त्या व्हेरिएशनचं ॲनालिसिस करणं. हाऊ टू अनालाइज दी व्हेरिएशन इन द डिफरंट सॅम्पल्स ड्यू टू सम ट्रीटमेंट्स. सो वी आर गोइंग टू सी द ॲक्च्युअल डेटा सेट्स फॉर विच वी यूज ANOVA, दॅट इज ॲनालिसिस ऑफ व्हेरियन्स. त्यामध्ये पहिलं जे एक्झाम्पल आहे त्या पहिल्या एक्झाम्पलमध्ये आपल्याला काय दिले, तर द फॉलोविंग डेटा ऑफ गिवन यील्ड ऑफ 12 प्लेट्स ऑफ द लँड इन द 3 एक्झाम्पल्स अंडर 3 व्हेरिएबल्स ऑफ फर्टिलायझर्स. Is there only significant difference in average yield of a land under 3 variables of fertilizers? It is given that at degrees of freedom 2.9, at 5% level of significance level is equal to 4.26. आपल्याला काय दिलेले, 3 व्हेरिएबल फर्टिलायझरचे 3 प्रकार दिलेले आहेत. त्या 3 प्रकारा अप्लाय केल्यानंतर मिळणारं प्लॉट्सवरचं जे काय यील्ड आहे ते यील्ड आपल्याला दिलेलं आहे. फर्टिलायझर ए, फर्टिलायझर बी आणि ते फर्टिलायझर सी, ओ झालं ते फर्टिलायझर सी आहे. त्या 3 सेपरेट फर्टिलायझर्सच्या मुळं तुम्हाला मिळणारं जे यील्ड आहे वेगवेगळ्या प्लॉटवरचं ते यील्ड तुम्हाला इथं दिलेलं आहे. आणि त्यामध्ये मग आपल्याला काय करायचं आहे, इज देअर सिग्निफिकंट डिफरन्स इन ॲव्हरेज यील्ड. जे काय ॲव्हरेज यील्ड सरासरी उत्पादन तुम्हाला जे मिळतं आहे या तिन्हीही फर्टिलायझर जिथं जिथं यूज केलेली आहेत सेपरेटली, तर त्यांच्या ॲव्हरेज यील्डमध्ये काय फरक आहे का हे आपल्याला इथं टेस्ट करायचं आहे. मग हे टेस्ट करत असताना आपण पहिल्यांदा हायपोथेसिस मांडतो, एक नल हायपोथेसिस आणि दुसरा अल्टरनेटिव्ह हायपोथेसिस. नल हायपोथेसिस हा आपण नल ॲटिट्यूडनं मांडत असतो. अल्टरनेटिव्ह हायपोथेसिस हा नल हायपोथेसिसच्या टोटली अपोजिट असतो. आता नल हायपोथेसिस मांडत असताना आपण पहिल्यांदा काय करायचं, तर कोणताही फरक त्यामध्ये नाही आहे, सगळ्या गोष्टी इक्वल आहेत, या ॲटिट्यूडनं आपण तो हायपोथेसिस मांडत असतो. त्यामुळं नल हायपोथेसिस ज्याला आपण H0नं डिनोट करतो तो कसा लिहिणार आपण, देअर इज अ नो सिग्निफिकंट चेंज ऑर डिफरन्स इन द ॲव्हरेज यील्ड ऑफ द लँड इन 3 व्हरायटीज ऑफ फर्टिलायझर. म्हणजे 3 फर्टिलायझरच्या व्हरायटीमुळं तुमच्या याच्यामध्ये काहीही फरक पडलेला नाही, अशा पद्धतीचं तुम्ही काय लिहिणार आहात तिथं, हायपोथेसिस तुम्ही तिथं नल हायपोथेसिस मांडणार आहात. देअर इज अ नो सिग्निफिकंट चेंज ऑर डिफरन्स. मग त्याच्या टोटली अपोजिट जो आहे आपला हायपोथेसिस, दॅट इज अन अल्टरनेटिव्ह. म्हणजे देअर इज अ डिफरन्स आपण म्हणणार, देअर इज अ सिग्निफिकंट चेंज असं आपण तिथं म्हणणार आहोत. हा सिग्निफिकंट चेंज कशामध्ये आहे, तर ॲव्हरेज यील्डमध्ये आहे. ओके, मग अशा पद्धतीनं आपण तिथं काय केले, हायपोथेसिस फॉर्म्युलेट केले. आता हा हायपोथेसिस आपल्याला टेस्ट करायचे असतात. ह्या दोन्हीपैकी आयदर एक हायपोथेसिस एक्सेप्ट होतो किंवा रिजेक्ट होतो. म्हणजे एक हायपोथेसिस एक्सेप्ट झाला तर याचा अर्थ दुसरा रिजेक्ट झालेला आहे, हे आपण टेस्ट करत असतो किंवा त्यालाच ॲनालिसिस ऑफ व्हेरियन्स असं आपण म्हणतो. आता हे करत असताना, ॲनालिसिस ऑफ व्हेरियन्स करत असताना आपल्याला काय लागतात, सम ऑफ स्क्वेअर्स लागतात. सॅम्पल ए, सॅम्पल बी आणि सॅम्पल सी मधल्या तुम्हाला ऑब्झर्वेशन्स तर तुमच्याकडं आहेत, त्या ऑब्झर्वेशनच्या समेशन तुम्ही घेऊ शकता. समेशन x1, समेशन x2, समेशन x3 अशा पद्धतीने. तिसऱ्या सॅम्पलवरचं सगळ्या ऑब्झर्वेशनची बेरीज म्हणजे समेशन x3 तुम्ही तसं घेणार आहात. इथं समेशन x1 तुम्हाला इथं मिळालेलं आहे, समेशन x2 आहे.
तसंच इथं समेशन x3 अशा पद्धतीनं तुम्ही काय करू शकता, घेऊ शकता तुमचे ऑब्झर्वेशनचे बेरीज ॲडिशन्स. त्यानंतर त्याच्या सम ऑफ स्क्वेअर्स पण लागतात आपल्याला. त्यासाठी प्रत्येक सॅम्पलवरचं जे ऑब्झर्वेशन आहे त्या सॅम्पलवरचं ऑब्झर्वेशन हे चं स्क्वेअर आपल्याला तिथं करावा लागतो. मग प्रत्येक ऑब्झर्वेशन जे आपल्याला दिलेलं आहे सॅम्पलमधलं, आता पहिल्या सॅम्पलमध्ये x1 जी आपली ऑब्झर्वेशन्स आहेत त्याच्या अंडर दिलेली, तर 25 हे ऑब्झर्वेशन आहे, त्याचा स्क्वेअर केल्यानंतर तुम्हाला x स्क्वेअर तुम्ही तिथं लिहिणार, x1 स्क्वेअर. तसंच दुसऱ्या सॅम्पलच्या व्हॅल्यू आहेत त्याच्या स्क्वेअर्स करून आपण लिहिणार. जसं तिसरं सॅम्पल आहे त्याचं स्क्वेअर करून आपण x3 स्क्वेअर अशा कॉलममध्ये लिहिणार आहोत. म्हणजे त्या सॅम्पल ऑब्झर्वेशन जी आपली आहेत त्याचे स्क्वेअर्स आपल्याला लागत आहेत. त्यामुळं आपण त्या पद्धतीचं ऑब्झर्वेशन टेबल प्रिपेअर केलेलं आहे. मग आता आपल्याला जी लागते टोटल, ती आपण समेशन x1 प्लस समेशन x2 प्लस समेशन x3 केलं की आपल्याला ती टोटल मिळते. दॅट इज इक्वल टू टी, टोटल इल्ड त्याला आपण म्हणूया, टोटल इल्ड. आणि त्या टोटल इल्डवरनं आपण करेक्शन फॅक्टर काढतो, कारण करेक्शन फॅक्टर परत आपल्याला सम ऑफ स्क्वेअर्स काढताना उपयोगी पडत असतो. सो करेक्शन फॅक्टर इज इक्वल टू टी स्क्वेअर बाय एन. एन इज अ टोटल सॅम्पल्स, थोडक्यात टोटल सॅम्पल्स म्हणण्यापेक्षा टोटल नंबर ऑफ ऑब्झर्वेशन्स, म्हणजे जेवढे सॅम्पल्स आहेत तुमचे, इथं 3 सॅम्पल्स आहेत, 3 सॅम्पलमध्ये 4-4 ऑब्झर्वेशन्स आहेत. सो सगळे मिळून जेवढे ऑब्झर्वेशन होतील तुमचे, टोटल नंबर ऑफ ऑब्झर्वेशन दॅट इज कॅपिटल एन. सो 4 म्हणजे पहिल्या सॅम्पलमध्ये 4 ऑब्झर्वेशन आहेत, दुसऱ्या सॅम्पलमध्ये 4 आणि तिसऱ्या सॅम्पलमध्ये 4. त्यामुळे 4 + 4 + 4 दॅट इज इक्वल टू 12 इज युअर एन. सो टी स्क्वेअर, टी आपला किती आला इथं, टोटल सम ऑफ ऑल ऑब्झर्वेशन्स और टोटल यील्ड त्याला आपण म्हणतो. टोटल यील्ड डिवायडेड बाय नंबर ऑफ ऑब्झर्वेशन्स और नंबर ऑफ प्लॉट्स आपण त्याला म्हणूया. तर टी स्क्वेअर बाय एन, सो 264 स्क्वेअर अपॉन एन दॅट इज 12. सो 264चा स्क्वेअर आला 69,696 डिवाइड बाय 12. आणि हे तुम्ही सॉल्व केलं तर तुम्हाला काय मिळेल, 5808 असं तुम्हाला करेक्शन फॅक्टर जो आहे, त्याला करेक्शन फॅक्टरला CF पण म्हणतात, डायरेक्ट करेक्शन फॅक्टर. तर तो करेक्शन फॅक्टर आपण काढून घेतला. करेक्शन फॅक्टर आपल्याला सगळ्या सम ऑफ स्क्वेअर्स काढताना लागतो. आता टोटल सम ऑफ स्क्वेअर्स आपण काढणार. आता आपण वरती जी टी काढली ती होती टोटल सम ऑफ द ऑब्झर्वेशन्स ओनली. आता ही टोटल सम ऑफ स्क्वेअर्स, म्हणजे प्रत्येक ऑब्झर्वेशनचा स्क्वेअर केलेला आहे आपण, आणि प्रत्येक ऑब्झर्वेशनचा स्क्वेअर इथं केला आहे बघा, या इथं इथं इथं, आणि त्याची सम इथं आपण घेतलेली आहे. तसंच इथं 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 स्क्वेअर करून लिहिलं आहे, त्याची सम लिहिलेली. त्यामुळे आता टोटल सम ऑफ स्क्वेअर करताना काय करायचं, आपल्याला ज्या इथं बेरीज घेतलेली आहे, इथं बेरीज घेतलेली आहे, इथं बेरीज घेतलेली आहे, ह्या ज्या बेरजा आहेत त्यांची फक्त ॲडिशन घेत जायचं. ते केल्यानंतर आपल्याला TSSला वापरता येईल आपल्याला इथं. सो द टोटल सम ऑफ स्क्वेअर्स, SST किंवा TSS त्याला म्हणू शकता तुम्ही, इज इक्वल टू समेशन x1 स्क्वेअर प्लस x2 स्क्वेअर, समेशन x2 स्क्वेअर प्लस समेशन x3 स्क्वेअर मायनस टी स्क्वेअर बाय एन. टी स्क्वेअर बाय एन म्हणजे करेक्शन फॅक्टर, त्याला तुम्ही CF पण डायरेक्टली म्हणू शकता. सो समेशन x1 स्क्वेअर प्लस समेशन x2 स्क्वेअर प्लस समेशन x3 स्क्वेअर आपण काढलेले आहेत वरती ऑब्झर्वेशन टेबलमध्ये. त्या व्हॅल्यू तिथं आपण वापरल्या आणि त्याची सम केली तर आपल्याला काय मिळते, 5984 मायनस करेक्शन फॅक्टर आपला काढलेला वरती जो आहे 5808. त्यामुळे टोटल सम ऑफ स्क्वेअर आपल्याला किती मिळाली, 176. अशा पद्धती आपल्याला टोटल सम ऑफ स्क्वेअर मिळाली. आता सम ऑफ स्क्वेअर्स ऑफ डेव्हिएशन्स बिटवीन द सॅम्पल्स. आता 3 सॅम्पल जे आहेत त्या 3 सॅम्पलच्या मधलं जे डेव्हिएशन आहे त्याची सम ऑफ स्क्वेअर्स. आता त्याची डेव्हिएशन आपण ज्या वेळेला घेतो, डेव्हिएशन घेतो म्हणजे काय घ्यायचं असतं त्याचं, तर समेशन x1 स्क्वेअर डिवायडेड बाय n1 प्लस समेशन x2 स्क्वेअर डिवायडेड बाय n2 प्लस समेशन x3 स्क्वेअर डिवायडेड बाय n3 मायनस करेक्शन फॅक्टर टी स्क्वेअर बाय एन. आता समेशन x1 आपण काढले, समेशन x2 काढले, समेशन x3 काढले, त्या व्हॅल्यू आपण तिथं पुट करणार, त्याचे स्क्वेअर करणार आहोत. आपण समेशन x1 x2 x3 काढले बघा, तुम्ही इथं बघू शकता. सो
इथं आपल्याला ते मिळालेलं आहे. समेशन x1 किती आहे 92, समेशन x2 72 आणि समेशन x3 तुम्हाला 100 मिळालेली आहे. सो देर इज अ 100 नॉट 1000. हिअर इज ओनली 100. यू कॅन रीड ॲज 100. सो 100चा स्क्वेअर तो तिथं होणार आहे. सो इच स्क्वेअर इज डिवायडेड बाय 4 अँड मायनस करेक्शन फॅक्टर तसाच आहे. सो 92चा स्क्वेअर केला आणि त्याला डिवाइड बाय 4 केलं तर आपल्याला ही टर्म मिळते पहिल्यांदा. त्यानंतर तुम्ही कॅल्सीवरती करून बघू शकता. 72चा स्क्वेअर केला आणि त्याला डिवाइड बाय 4 केलं की हे मिळतं. 100चा स्क्वेअर केला आणि त्याला डिवायडेड बाय 2 केलं की तुम्हाला हे मिळणार आहे. अशा पद्धतीनं तुम्ही तिन्हींची सम केली तर तुम्हाला हे मिळतं. मायनस तुमचा करेक्शन फॅक्टर असा आहे असं तुम्हाला इथं मिळेल. सो 5912 मायनस 5808 इज इक्वल टू 104. दिस इज अ सम ऑफ सम ऑफ स्क्वेअर्स ऑफ डेव्हिएशन बिटवीन दी सॅम्पल्स याला बिटवीन दी सॅम्पल्स. तसंच तुम्हाला आता सम ऑफ स्क्वेअर्स ऑफ डेव्हिएशन्स विदिन द सॅम्पल. विदिन सॅम्पल म्हणजे सॅम्पलच्या आतमध्ये असणारं व्हेरिएशन, प्रत्येक सॅम्पलच्या स्वतःमध्ये आतमध्ये असणारं व्हेरिएशन. आणि 2 सॅम्पलमधलं व्हेरिएशन म्हटलं की बिटवीन द व्हेरिएबल्स. सॅम्पलच्या मध्ये दोघांच्या मध्ये जे व्हेरिएशन असतं त्याला बिटवीन द सम ऑफ स्क्वेअर्स ऑफ डेव्हिएशन बिटवीन द सॅम्पल असं म्हणतात. आणि सम ऑफ स्क्वेअर्स ऑफ डेव्हिएशन विदिन द सॅम्पल म्हणजे सॅम्पलच्या आतमध्ये असणारं व्हेरिएशन जे आहे त्याला आपण सम ऑफ स्क्वेअर्स ऑफ डेव्हिएशन विदिन द सॅम्पल असं म्हणतो. SSW त्याला डिनोट केलेलं आहे. SSW कसं काढायचं तर टोटल सम ऑफ स्क्वेअर्स जी काढली आपण SST मायनस SSB केलं की तुम्हाला सम ऑफ स्क्वेअर्स ऑफ डेव्हिएशन विदिन द सॅम्पल मिळतं SSW. सो 176 मायनस 104 इज इक्वल टू 72 इज SSW. आता आपल्याला मीन SSW काढावी लागते. त्यानंतर मीन SSB काढावी लागते. सो मीन SSB और मीन सम ऑफ स्क्वेअर्स ऑफ डेव्हिएशन्स बिटवीन द सॅम्पल्स दॅट इज MSB असं त्याला म्हणू शकतो आपण. तर ते कसं काढतात तर SSB आपली जी आहे त्या SSBला डिग्रीज ऑफ फ्रीडमनी डिवाइड केलं तर तुम्हाला ती मीन SSB मिळते. थोडक्यात मीन सम ऑफ स्क्वेअर्स बिटवीन द सॅम्पल्स अशी मिळते. तर तुमच्याकडे एकूण किती ऑब्झर्वेशन्स आहेत किंवा किती ट्रीटमेंट आहेत थोडक्यात दॅट ट्रीटमेंट 3 आहेत किंवा किती सॅम्पल आहेत तर 3 सॅम्पल आहेत. तर सॅम्पल मायनस नंबर ऑफ सॅम्पल मायनस 1 केलं की तुम्हाला बिटवीन द सॅम्पलसाठी, कारण 3 सॅम्पल आहेत, सॅम्पलमधलं आपल्याला काय करायचं आहे मीन सम ऑफ स्क्वेअर काढायचे आहे. त्यामुळं बिटवीन द सॅम्पल जे आहेत जेवढी सॅम्पल आहेत त्यातून -1 केलं की तुम्हाला ते त्याचे डिग्रीज ऑफ फ्रीडम मिळणार आहेत. सो 104 डिवायडेड बाय 2 केलं की तुम्हाला काय मिळतं मीन सम ऑफ स्क्वेअर्स ऑफ डेव्हिएशन्स बिटवीन द सॅम्पल्स. सो दॅट इज अ 52 इथं आपल्याला मिळालेली आहे या ठिकाणी. हिअर इज अ 52 इज अ व्हॅल्यू. सो मीन सम ऑफ स्क्वेअर्स ऑफ डेव्हिएशन्स विदिन द सॅम्पल आता काढायचे असेल तर SSW डिवायडेड बाय V2 किंवा त्याच्या डिग्रीज ऑफ फ्रीडम. आता त्याच्या डिग्रीज ऑफ फ्रीडम कशा काढणार टोटल डिग्रीज ऑफ फ्रीडम मायनस तुमचे नंबर ऑफ सॅम्पल्स. सो टोटल डिग्रीज ऑफ फ्रीडम किंवा टोटल ऑब्झर्वेशन N1 प्लस N2 प्लस N3 म्हणजे 12 आहेत मायनस नंबर ऑफ सॅम्पल 3 आहेत. सो 12 मायनस 3 इज इक्वल टू 9. सो SSW आपली 72 मिळालेली आहे. 72 डिवाइड बाय 9. सो MSW मीन स्क्वेअर ऑफ डेव्हिएशन विदिन द सॅम्पल किती मिळालं आपल्याला 8 मिळालं. 72 डिवायडेड बाय 9 इज इक्वल टू 8. मग आता आपल्याला तो ANOVA टेबल तयार करावा लागेल. ANOVA टेबलमध्ये 2 प्रकार येतात. एक सोर्स ऑफ व्हेरिएशनमध्ये 2 गोष्टी येतात. एक बिटवीन द सॅम्पल्स विदिन द सॅम्पल्स असं तुम्ही लिहू शकता किंवा बिटवीन द सॅम्पल्सचं आपण व्हेरिएशन काढत असतो. 2 सॅम्पलमध्ये
व्हेरिएशन जे आलेलं आहे ते खरंच सिग्निफिकंट आहे की नाही हे टेस्ट करत असतो आपण. सो सोर्स ऑफ व्हेरिएशन इज बिटवीन द सॅम्पल अँड विदिन द सॅम्पल. सो बिटवीन द सॅम्पलचं जी सम ऑफ स्क्वेअर्स आहे ती SSB 104 आपण काढलेली आहे. त्यानंतर विदिन द सॅम्पलची जी आहे ती SSW ती 72 आपण वरती काढलेली आहे. आणि टोटल SST इज इक्वल टू 176. डिग्रीज ऑफ फ्रीडम त्याच्या लिहिल्या आपण. डिग्रीज ऑफ फ्रीडम फॉर SSB इज 2 2 काढलेले आहेत, कारण किती सॅम्पल्स आहेत आपले, नंबर ऑफ सॅम्पल्स -1 केलं की आपल्याला ते मिळतं. आणि टोटल डिग्रीज ऑफ फ्रीडम आपल्या किती आहेत N-1 दॅट इज 11 डिग्रीज ऑफ फ्रीडम आहेत. सो 11 डिग्रीज ऑफ फ्रीडम मायनस SSBच्या डिग्रीज ऑफ फ्रीडम केलं की दॅट इज इक्वल टू 9 आपल्याला SSWसाठी मिळतात डिग्रीज ऑफ फ्रीडम. मग MSSB आपल्याला माहिती आहे किती 104 डिवाइड बाय 2 केलं की तुम्हाला MSB मिळते, मीन्स सम ऑफ स्क्वेअर. आणि 72 डिवाइड बाय 9 केलं की तुम्हाला MSW मिळेल. अशा पद्धतीने तुम्हाला ते मिळतं. आणि मग ह्याच्यावरून MSB डिवायडेड बाय MSW केलं, मीन सम ऑफ स्क्वेअर्स बिटवीन द सॅम्पल डिवायडेड बाय मीन सम ऑफ स्क्वेअर विदिन द सॅम्पल केलं की तुम्हाला काय मिळतो, F मिळतो. स्टॅटिस्टिक्स जो आपल्याला पाहिजे तो F स्टॅटिस्टिक्स तुम्हाला 52 डिवायडेड बाय 8 मिळाला. सो दॅट इज 6.5 इज युअर F. दिस इज अ कॅल्क्युलेटेड F. आता हा कॅल्क्युलेटेड F आहे. थेरॉटिकल व्हॅल्यू Fची आपल्याला इथं दिलेली आहे वरती याच्यामध्ये, की आपल्याला ते टेस्ट करायचं आहे 5% लेवल ऑफ सिग्निफिकन्सला. इथं व्हॅल्यू दिलेली आहे त्याची 4.26 अशी ती व्हॅल्यू दिलेली आहे. मग 4.26 व्हॅल्यू जर दिलेली असेल तर आपली कॅल्क्युलेटेड व्हॅल्यू 6.5 आहे. सो 6.5 इज अ ग्रेटर दॅन 4.26. सो ते ग्रेटर दॅन असल्यामुळं थोडक्यात आपण त्याला काय म्हणणार इथं, कॅल्क्युलेटेड F इज ग्रेटर दॅन टेबल F किंवा क्रिटिकल व्हॅल्यू ऑफ F जी दिलेली आहे आपल्याला ॲट जे काही डिग्रीज ऑफ फ्रीडम आहेत आपल्या त्या डिग्रीज ऑफ फ्रीडम 2 and 9 डिग्रीज ऑफ फ्रीडमसाठी. आणि मग असं असल्यामुळं ॲट 5% लेवल ऑफ सिग्निफिकन्सला कॅल्क्युलेटेड F आणि टेबल F, कॅल्क्युलेटेड F हा ग्रेटर आहे. त्यामुळं आपण काय करतोय, नल हायपोथेसिस जो असतो अशा सिच्युएशनमध्ये रिजेक्ट करायचा असतो. ज्या वेळेला कॅल्क्युलेटेड F हा टेबल F पेक्षा ग्रेटर येतो त्यावेळेला आपण नल हायपोथेसिस रिजेक्ट करतो. त्यामुळे इथं आपण लिहिलं रिजेक्ट दी नल हायपोथेसिस अँड कन्क्लूड दॅट डिफरन्स इन ॲव्हरेज यील्ड अंडर 3 व्हरायटीज ऑफ फर्टिलायझर्स इज सिग्निफिकंट. म्हणजे 3 फर्टिलायझरच्या ज्या व्हरायटी आहेत त्या व्हरायटीमुळं जे यील्ड आपल्याला मिळतं आहे त्या ॲव्हरेज यील्डमध्ये आपल्याला काय लक्षात येतो आहे, सिग्निफिकंट डिफरन्स लक्षात येतो आहे. असं हे कन्क्लुजन आपण इथं काढू शकतो. म्हणजे जे व्हेरिएशन येतं आहे त्या फर्टिलायझर्समध्ये त्याचं आपण ॲनालिसिस केलं, म्हणजे खरंच येतं आहे व्हेरिएशन त्या मध्ये किंवा नाही हे आपण इथं टेस्ट केलं. सो दिस इज अ ANOVA आपण त्याला म्हणतो, ॲनालिसिस ऑफ व्हेरियन्स. आता इथं क्वेश्चन नंबर 2 जो आहे त्या क्वेश्चन नंबर 2 मध्ये आपल्याला काय दिले बघा. इट इज डिसाइडेड टू कम्पेअर 3 हॉस्पिटल्स with regards to the number of deaths per month for 5 hospitals and sample of 5 hospitals and the number of deaths as given below to the table. These data suggest the difference in the number of deaths per month among 5 hospitals. It is given that at degrees of freedom 2 and 12 at 5% level of significance is 3.89. सो ही टेबल व्हॅल्यू आपल्याला दिलेली आहे. आणि आपल्याला काय दिलं आहे, 3 हॉस्पिटलमधल्या पर मंथमधल्या नंबर ऑफ डेथ्स आपल्याला दिलेले आहेत. 5 मंथसाठी पर मंथला होणाऱ्या नंबर ऑफ डेथ्स आपल्याला इथं दिलेल्या आहेत 3 हॉस्पिटलसाठी. मग ह्यामध्ये काही व्हेरिएशन आहे का हॉस्पिटल बिटवीन द हॉस्पिटल्स हे आपल्याला काढायचं आहे. तर आपल्याला ते बघायचं आहे की काय नेमकं डिफरन्स मिळतोय आपल्याला तो. ओके. सो पहिल्यांदा आपण काय म्हणणार,
नल हायपोथेसिस मांडणार. नल ॲटिट्यूडनं आपण मांडतो. देर इज अ नो सिग्निफिकंट डिफरन्स इन नंबर ऑफ डेथ्स पर मंथ अमंग 3 हॉस्पिटल्स. तिन्ही हॉस्पिटलमध्ये कोणताही डिफरन्स नंबर ऑफ डेथ्स पर मंथमध्ये आढळत नाही. म्हणजे तिन्हीही हॉस्पिटलमध्ये एकसारख्याच नंबर ऑफ डेथ्स होत आहेत, असं आपण नल ॲटिट्यूडनं हायपोथेसिस मांडतो H0. त्याच्या विरुद्ध बरोबर अल्टरनेटिव्ह हायपोथेसिस काय म्हणतो, देर इज अ सिग्निफिकंट डिफरन्स इन द नंबर ऑफ डेथ्स पर मंथ अमंग दी 3 हॉस्पिटल्स. मग आता हे करत असताना आपल्याला माहिती आहे की आपल्याला जी ऑब्झर्वेशन दिलेली आहे त्या ऑब्झर्वेशनची सम लागते. त्यानंतर प्रत्येक ऑब्झर्वेशनचं स्क्वेअर करायचा आणि त्या स्क्वेअरची समसुद्धा आपल्याला लागते प्रत्येक हॉस्पिटलसाठी. त्यामुळं आपण इथं त्या समेशन्स काढून घेतल्या. हॉस्पिटल ए साठी, हॉस्पिटल बी साठी, हॉस्पिटल सी साठी. समेशन x1 15 मिळाली, समेशन x1 स्क्वेअर 59 मिळाली, समेशन x2 20 मिळाली, समेशन x2 स्क्वेअर 86 मिळाली, समेशन x3 25 मिळाली, समेशन x3 स्क्वेअर 135 मिळाली. अशा पद्धतीने आपल्याला मिळालं. आता आपल्याला काय करावं लागेल, टोटल नंबर ऑफ डेज किंवा टोटल नंबर ऑफ ऑब्झर्वेशन्स त्याला आपण म्हणूया, दॅट इट इज टी. सो समेशन x1 प्लस समेशन x2 प्लस समेशन x3 दॅट इज 60 मिळेल आपल्याला टी. त्यानंतर करेक्शन फॅक्टर टी स्क्वेअर बाय एन. सो 60 स्क्वेअर अपॉन 5 प्लस 5 प्लस 5, कारण तिन्ही हॉस्पिटलमध्ये 5-5 एवढेच ऑब्झर्वेशन आपल्याला दिलेली आहेत. त्यामुळं टोटल ऑब्झर्वेशन म्हणजे किती आहेत, एन. सो 15 ऑब्झर्वेशन्स आर देअर. एन इज इक्वल टू 15. सो 33,600 डिवाइड बाय 15 दॅट इज इक्वल टू 240. सो ही तुम्हाला करेक्शन फॅक्टर मिळाला. आता SST तुम्हाला काढायचा आहे, तर सगळ्या जेवढ्या सम ऑफ स्क्वेअर्स आहेत आपल्याला काढलेल्या टेबलमध्ये त्यांची बेरीज घ्यायची. सो समेशन x1 स्क्वेअर प्लस समेशन x2 स्क्वेअर प्लस समेशन x3 स्क्वेअर मायनस टी स्क्वेअर बाय एन और करेक्शन फॅक्टर. मग समेशन x1 स्क्वेअर 59 प्लस समेशन x2 स्क्वेअर 86 प्लस समेशन x3 किती आहे 135 मायनस करेक्शन फॅक्टर किती आहे 240. हे जर केलं तर आपल्याला SST 40 मिळते. आता सम ऑफ स्क्वेअर्स ऑफ डेव्हिएशन्स बिटवीन द सॅम्पल्समधलं सम ऑफ स्क्वेअर्स ऑफ डेव्हिएशन आपल्याला काढायचं आहे. त्याचा फॉर्म्युला काय आहे, तर समेशन x1 स्क्वेअर प्लस समेशन x2 स्क्वेअर समेशन x1 स्क्वेअर डिवायडेड बाय n1 प्लस समेशन x2 स्क्वेअर डिवाइड बाय n2 प्लस समेशन x3 स्क्वेअर डिवाइड बाय n3. पण इथं n1 n2 आणि n3 सेम असल्यामुळं काय होईल, सगळ्यांचा डिनॉमिनेटर एकच सारखा झाल्यासारखा होईल 5. सो समेशन x1 15 आहे, त्यामुळे 15चा स्क्वेअर 225. समेशन x2 20 आहे, त्याचा स्क्वेअर 400 आणि समेशन x3 25 आहे. सो त्याचा स्क्वेअर डायरेक्टली 625 येईल. आणि मग ईच डिवायडेड बाय 5. सो मायनस करेक्शन फॅक्टर केलं तर आपल्याला काय मिळेल बघा, 40 प्लस 80 प्लस 125 मायनस 240. हे केलं तर 250 मायनस 240 दॅट इज SSB इक्वल टू 10 आपल्याला मिळाली. म्हणजे सम ऑफ स्क्वेअर्स ऑफ डेव्हिएशन्स बिटवीन द सॅम्पल्स असं 10 मिळालं आपल्याला. आता मीन सम ऑफ स्क्वेअर आपल्याला काढायचे किंवा SSW सुद्धा आपण काढू शकतो. SSW कशी काढणार, TSS टोटल सम ऑफ स्क्वेअर और SST त्याला म्हणतो आपण, SST मायनस SSB. मग 40 मायनस 10 केलं आपण तर आपल्याला काय मिळेल, 30 इज SSW मिळेल. मग त्यामुळं आता मीन स्क्वेअर्स ऑफ डेव्हिएशन्स बिटवीन द सॅम्पल्स, MSB त्याला म्हणूया आपण. MSB इज इक्वल टू SSB अपॉन V1. V1 म्हणजे नंबर ऑफ सॅम्पल्स. किती हॉस्पिटल्स आहेत, 3 हॉस्पिटल्स आहेत. सो 3 मायनस 1 केलं की तुम्हाला V1 मिळतं. V1 इज K स्टँड्स फॉर द नंबर ऑफ ट्रीटमेंट्स or number of samples. So V1 is equal to K minus 1. K is 3. 3 minus 1 is equal to 2. So MSB is equal to SSB किती आहे 10. 10 divided by 2. So MSB equal to 5. तसंच mean sum of square of deviations within the sample, MSW ज्याला आपण म्हणतो. सो MSW इज इक्वल टू SSW डिवाइड बाय V2 कसं काढतात, टोटल N मायनस K केलं की तुम्हाला V2 मिळतात, डिग्रीज ऑफ फ्रीडम विदिन द सॅम्पल. सो N आपला किती आहे 5 प्लस 5 प्लस 5 म्हणजे 15 मायनस
के ट्रीटमेंट म्हणजे नंबर ऑफ सॅम्पल्स किती आहे 3. सो 15 मायनस 3 म्हणजे 12 V2 तुमच्या डिग्रीज ऑफ फ्रीडम फॉर सम ऑफ स्क्वेअर विदिन द सॅम्पल 12 मिळाल्या. सो SSW मागाशी सांगितल्याप्रमाणे 40 मायनस 10 हा किती आला होता आपला 30. सो 30 डिवाइड बाय 12 इज MSW इज 2.5. आता हे सगळं आपण याचं काय लिहिणार ANOVA टेबल फॉर हॉस्पिटल्स लिहिणार. सोर्स ऑफ व्हेरिएशन आपल्याकडे 2 आहेत. एक म्हणजे बिटवीन द सॅम्पल्स, दुसरा म्हणजे विदिन द सॅम्पल्स. सम ऑफ स्क्वेअर्स SSB सम ऑफ स्क्वेअर्स म्हणजे सम ऑफ स्क्वेअर्स ऑफ डेविएशन्स बिटवीन द सॅम्पल किती आहे 10 आहे आणि सम ऑफ स्क्वेअर्स ऑफ डेविएशन्स विदिन द सॅम्पल 5 आहे. डिग्रीज ऑफ फ्रीडम SSBसाठी 2 आहेत आणि डिग्रीज ऑफ फ्रीडम फॉर SSWसाठी 12 आहेत. ते चुकून 2 झालं इथं, दॅट इज 12. त्यामुळे MSB आपण काढली किती आली 5 आणि MSW काढली किती आली 2.5. आता दिस 5 डिवायडेड बाय 2.5 केलं तर आपल्याला किती मिळतं F हा 2 मिळतोय. हा आपला टेस्ट स्टॅटिस्टिक्स आहे. हा F आपला कॅल्क्युलेटेड F असतो. हा F आपण टेबल व्हॅल्यू जी दिलेली आहे त्या टेबल व्हॅल्यू दिलेल्या व्हॅल्यूशी कम्पेअर करणार. आता आपल्याला टेबल व्हॅल्यू किती दिलेली आहे तर आपण एक्झाम्पलमध्ये वरती बघूया टेबल व्हॅल्यू किती दिलेली आहे. ती टेबल व्हॅल्यू आपल्याला 5% लेवल ऑफ सिग्निफिकन्स इज 3.89 अशी दिलेली आहे. सो 3.89 बरोबर आपण ते कम्पेअर करणार तर 3.89 पेक्षा ते स्मॉलर आहे. 2 इज अ स्मॉलर दॅन 3.89. सो आपण इथं काय म्हणणार कॅल्क्युलेटेड F आपला 2 आहे त्यामुळे कॅल्क्युलेटेड F इज अ लेस दॅन टेबल व्हॅल्यू ऑफ F. टेबल व्हॅल्यू ऑफ F असं आपण म्हणणार. त्यामुळं अशा सिच्युएशनमध्ये आपण काय करतो मगाशी काय झालं होतं कॅल्क्युलेटेड F ग्रेटर आलता त्यावेळेला आपण नल हायपोथेसिस रिजेक्ट केला. पण आता कसं झालं कॅल्क्युलेटेड F आपला लेस आलेला आहे टेबल व्हॅल्यूपेक्षा त्यामुळे आपण नल हायपोथेसिस काय करणार आहोत एक्सेप्ट करणार आहोत. त्यामुळे आपण कन्क्लुजन काय लिहिणार इथं therefore we accept the null hypothesis and conclude that there is a no significant difference in the number of deaths in among the 3 hospitals. तिन्ही हॉस्पिटलमधल्या ज्या नंबर ऑफ डेथ्स आहेत त्यामध्ये कोणत्याही प्रकारचा लक्षणीय फरक दिसून येत नाही असं आपण त्याला मराठीत म्हणतो. सो देर इज अ नो सिग्निफिकंट डिफरन्स इन द नंबर ऑफ डेथ्स अमंग द 3 हॉस्पिटल्स. अशा पद्धतीनं आपण एखाद्या गोष्टीमुळे येणारं जे व्हेरिएशन आहे तर ते व्हेरिएशन येतंय की नाही हे आपण ॲनालिसिस ऑफ व्हेरियन्स करून सांगू शकतो. दॅट इज कॉल्ड ANOVA. So for today's practical session we are going to stop here. Thank you.